श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज मी तुमच्यासाठी वांग्याच्या भाजीचे 2 प्रकार घेऊन आलेली आहे. त्याकरता बघा मी वांग्याची अशी या प्रकारे कापून घेतलेले आहे. आपण कुकरला लावून घ्यायचे. एक शिट्टीमध्ये ही वांगी व्यवस्थित शिजून तयार होत असतात. आता आपल्याला मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघा. मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे छान असे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्याच प्रकारे मी खोबरं सुद्धा घेतलेलं आहे. खोबरं आपण 1 इंचाच्या आसपास घेणार आहोत. तेवढं आपण खोबरं व्यवस्थित लालसर होईल तोपर्यंत भाजून घेणार आहोत. वांग्याची भाजी म्हटली म्हणजे सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी आहे आणि त्याच भाजीचे मी आज तुम्हाला 2 प्रकार सांगणार आहे की आपण रोजच्या जेवणामध्ये आपल्याला रोजचाच प्रश्न असतो काय बनवायचं, म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारे वांग्याची भाजी कशी करू शकतो ते त्याच प्रकारे मी तुम्हाला 2 भाज्या शिकवणार आहे किंवा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी बघा मी या मिरच्या सुद्धा व्यवस्थित भाजून घेणार आहे. बघा पूर्ण छान व्यवस्थित मिरच्या भाजून झालेल्या आहे. लसूण आणि शेंगदाणे मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत. साधारणतः 4 ते 5 पडी आपण तेल घालणार आहोत. या प्रकारे तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण यात खुडलेला लसूण टाकणार आहोत. लसूण टाकल्यानंतर आपण 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी या प्रकारे मी घातलेला आहे. आता यात आपण जो मसाला केलेला होता म्हणजे शेंगदाणे आणि मिरच्या ज्या आपण वाटलेल्या होत्या त्या व्यवस्थित आपण बारीक करून घेणार आहोत. जाडसर अशा, जास्त बारीक आपल्याला करायचं नाही किंवा पाणी टाकून आपल्याला बारीक करायचं नाही. आपण या प्रकारे आपण सर्व जिन्नस तेलामध्ये टाकलेला आहे. आता आपण यात आपण धनापूड घातलेली आहे. त्यानंतर आपण अर्धा चमचा मसाला घालायचा, गरम मसाला, हळद हे पूर्ण टाकून झाल्यानंतर या शेंगदाण्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आपण छान असा लालसर रंग येईल तोपर्यंत आपण हे तेलामध्ये परतवून घेणार आहोत. त्यानंतर आपण यात पाणी घालायचं. व्यवस्थित परतून झाल्यानंतर मॅक्सिमम आपल्या घरामध्ये काही भाजी नसल्यास आपण वांग्याच्या भाजीची रेसिपी बनवत असतो. बघा या प्रकारे मी यात आता पाणी घातलेलं आहे. आता छान अशी उकळी आल्यानंतर आपण यात वांगी घालणार आहोत. कारण शेंगदाणे हे जाडसर असल्यामुळे हे शिजणे गरजेचे असतात, म्हणून आपण हे थोडं शिजू देणार आहोत. आपण चवीनुसार यात मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर हे बघा यानंतर मी यात वांगी घातलेली आहे. कुकरमध्ये एका शिटीमध्ये छान असे वांगे शिजून तयार होत असतात आणि ते आपण पाणी नितरवून घ्यायचं किंवा तुम्ही पाण्यासकट टाकले तरी काही हरकत नाही. बघा या प्रकारे मस्त वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे. शेंगदाणे टाकून, शेंगदाण्याची पूड टाकून वांग्याची भाजी तयार झालेली आहे. त्यासोबत तुम्ही भाकरी खा किंवा पोळी खा, एकदम रुचकर अशी वाटत असते. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि प्लीज माझी रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास लाईक शेअर सुद्धा करत चला आणि प्लीज सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तर आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. हे बघा मी ही घोटलेली वांग्याची भाजी केलेली आहे. वरणपोळी आणि घोटलेली वांग्याची भाजी या प्रकारचा बेत मस्त तयार होत असतो. बघा या प्रकारे मी वांगी मस्त व्यवस्थित कापून घेतलेली आहे. आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. लालसर असं पाणी निघत असतं. तर त्यासाठी लागणारा मसाला बघा मी मिरच्या, अद्रक आणि लसूण हे व्यवस्थित वाटून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये. आपण ही भाजी 10 मिनिटात करणार आहोत कुकरमध्ये. माझ्या रेसिपी जास्त लांबलचक नाही आहे, छोटे आहे, तुम्ही स्किप करू नका, पूर्ण बघा. बघा यात आता मी तेल घातलेलं आहे कुकरमध्ये. साधारणतः मी 3 ते 4 पडी तेल घातलेलं आहे. त्यात आपण जिरं मोहरी टाकून घेणार आहोत. त्यानंतर जी आपण चटणी केलेली आहे ती सुद्धा आपण यात टाकून घ्यायची. त्यानंतर ती व्यवस्थित तेलात परतून झाली तर की आपण यात जे वांगी कापलेली आहेत ती टाकून घ्यायची. बघा या प्रकारे 10 मिनिटांमध्ये कुकरमध्ये ही घोटलेल्या वांग्याची भाजी तयार होत असते. आपल्याला घाई असल्यास आपण लगेचच ही रेसिपी करू शकतो आणि चवीलाही फार रुचकर वाटते. कुकरमध्ये आहे म्हणून अजिबात तिला पांचटपणा येत नाही. छान व्यवस्थित तिचं भाजीची चव ही येत असते. यात बघा आता मी हळद घातलेली आहे, मसाला, चवीनुसार मीठ आपण घालणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून झाल्यानंतरच आपण यात व्यवस्थित पाणी घालणार आहोत. पाणी आपण यात कमी प्रमाणात घालायचं जेणेकरून भाजी जास्त प्रमाण झालं तर भाजीला पांचटपणा येत असतो, म्हणून आपण यात थोडंसं कमी पाणी घालायचं म्हणजे वांग्यांच्या वरती पाणी यायला नको, खालीच पाणी राहायला हवं. तेव्हाच वांग्याची भाजी ही व्यवस्थित चविष्ट बनत असते आणि पाण्याचं प्रमाण सुद्धा यात योग्य होत असतं. बघा या प्रकारे आता आपल्याला 1 ते 2 शिट्यांमध्ये वांग्याची भाजी ही छान अशी तयार होत असते. हे बघा छान अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे. आता आपण चमच्याने घोटून घेऊया हिला. या प्रकारे इन्स्टंट म्हणजे 10 मिनिटांमध्ये तयार होणारी घोटलेली वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे. महाराष्ट्रातील म्हणजेच खानदेशातील फेवरेट अशी भाजी आहे. वरणपोळी वांग्याची भाजी, वरणपट्टी वांग्याची भाजी म्हणायला हरकत नाही. सर्वांना आवडणारा बेत आहे हा आणि या प्रकारे भाजी तुम्ही करा, तुम्हाला नक्कीच आवडेल.
यावरती मी थोडी कोथिंबीर घातलेली आहे। या प्रकारे छान असं आपलं वरणपोळीचं ताट तयार झालेलं आहे। तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट्सद्वारे नक्की कळवा। प्लीज रेसिपी आवडली असल्यास प्लीज लाईक सुद्धा करा आणि सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। थँक्यू।